तुम्हालाही अशा चमचमीत भोगीच्या भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकर खायची आहे का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी. तर अगदी 5 मिनिटात बनणारी ही बाजरीची भाकरीची रेसिपी खूपच सोपी आहे. तर ही भाकरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एका परातीमध्ये थोडंसं बाजरीचं पीठ घेते आहे. त्यात मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकते आहे. तर अगदी चिमूटभर मीठ टाकायचं, त्याने ह्या भाकरीला चांगली चव येते. आता मी इथे लागेल तसं कोमट पाणी थोडंसं ॲड करत हे पीठ चांगलं मळून घेते आहे. तर जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही पीठ असं मळून नाही घ्यायचं आहे. आपण जसं ज्वारीचं पीठ मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ जितकं चांगलं मळलं जाईल तितकी छान आपली भाकरी होणार आहे. त्यामुळे हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे थोडं पाणी लावून. आता मी यातला एक गोळा काढून घेते आहे. आता मी दाखवल्याप्रमाणे यातला एक गोळा काढून घेऊन थोडंसं याला तीळ लावायचं आहे. तर ही भाकरी बनवण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडने भाकरीला तीळ लावून घ्यायचं आहे. तर मी दाखवल्याप्रमाणे आधी एका साईडला तीळ लावून घ्यायचं आहे. मग त्याला खाली ठेवून दुसऱ्या साईडनेही तीळ लावून छान थापून घ्यायची आहे भाकरी. तर ही भाकरी जेवढी पातळ थापता येईल तेवढी पातळ थापण्याचा प्रयत्न करा. तर गरमागरम भोगीच्या भाजीसोबत ही भाकर खूपच जास्त टेस्टी लागते. तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही भाकरी छान थापून घ्यायची आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही भाकर छान पातळ अशी थापून घ्यायची आहे. मी एका साईडला तवाही चांगला तापत ठेवला आहे. मी आता वरून आणखी थोडेसे तीळ ॲड करून पुन्हा चांगलं थापून घेते आहे आणि झाली आपली भाकर थापून. आता मी ही भाकर छान तव्यावर टाकून ह्याला वरून पाणी लावून घेते आहे. पाणी लावून झालं की अगदी 1 सेकंड ह्याला ठेवायचं आहे आणि मग मी ही भाकर चांगली फ्लिप करून घेते आहे, पलटून घेते आहे आणि मग आपल्याला ही भाकर अशी दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची आहे. मी अशाच सगळ्या भाकऱ्या बनवून घेते आहे. तर आमच्या गावी भोगीला अशा बाजरीच्या भाकऱ्या एकदम अशा पातळ थापल्या जातात आणि मग त्या उन्हात चांगल्या वाळवून कडक झाल्या की मग त्या भोगीच्या भाजीसोबत खाल्ल्या जातात. तर त्याही भाकऱ्या खूप टेस्टी लागतात. तुमच्याकडे कशा खाल्ल्या जातात ह्या भाकऱ्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर इथे बघा आता मी ही भाकर छान हाय फ्लेमवरती दोन्ही साईडने भाजून घेते आहे आणि मग अगदी 5च मिनटात झाली आहे आपली गरमागरम बाजरीची तीळ लावलेली भाकरी रेडी. आता मी ही भाकरी मस्त भोगीच्या गरमागरम भाजीसोबत एन्जॉय करणार आहे. तुम्हीही करा. सर्वांना माझ्याकडून भोगीच्या खूप शुभेच्छा. आणि मी भोगीच्या भाजीची रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केली, तीही चेक करा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू फॉर वॉचिंग.